यामध्ये अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याला जाणून घ्यायची आहे, जी थेट माऊलींच्या पालखी सोहळ्यातून समोर आली आहे। आषाढी वारीसाठी पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांवरती काळानं घाला घातलाय। ही दुर्दैवी घटना पुणे जिल्ह्यातील जेजुरी जवळ घडलेली आहे। सासवड जेजुरी मार्गावरती भरधाव ट्रकनं वारकऱ्यांच्या समूहाला जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झालाय आणि या अपघातात 3 वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झालाय। 10 वारकरी जखमी झालेत, तर मृतांमध्ये राजश्री भोसले, माधवी सरवडे आणि नंद पवार यांचा समावेश आहे। मिळालेल्या माहितीनुसार वारकरी पायी वारी करत असताना भरधाव ट्रकनं त्यांना धडक दिली। धडकेनंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला। जखमी वारकऱ्यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। काही जणांची प्रकृती गंभीर आहे अशी माहिती समोर येते, तर 3 जणांचा मृत्यू झाला। हा अपघात झाला कसा, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। सासवड जेजुरी मार्गावरती बेलसर फाट्याजवळ हा अपघात झालाय। नांदेड जिल्ह्यातल्या दिंडीच्या ट्रकची वारकऱ्यांना धडक बसली। सांगलीतल्या कसबे डिग्रजराज या दिंडीतल्या वारकऱ्यांना धडक बसली आहे। सांगली मिरज मधल्या आष्टा गावातली 13 नंबरची ही दिंडी आहे। अपघातात 3 महिलांचा मृत्यू झालाय, 10 वारकरी जखमी झाले। इतर 6 ते 7 लोक त्यात जखमी आहे। त्यातून जे 1 ते 2 जण ज्यांना सिरियस इंजरी आहे त्यांना आता आम्ही पुण्यात ससून हॉस्पिटलला शिफ्ट करीत आहोत आणि इतर लोकांचा जे विलाज आहे इथे ट्रीटमेंट चालू आहे। त्यांना प्राथमिक उपचार या हॉस्पिटलमध्ये चांगल्या प्रकारे देण्यात आलेला, कारण सिरियस इंजरी असताना इथे ग्रामीण भागात जे काही फॅसिलिटीज अवेलेबल होत्या त्याच्या बेस्ट इथे त्यांना ट्रीटमेंट देण्यात आलेलं आहे। ही जी दिंडी होती कसबे डिग्रज, सांगली जिल्ह्यात कसबे डिग्रज दिंडीचे वारकरी होते, ज्यांचा अपघात झालेला आहे। ज्यामधून काही लोकांची मृत्यू झालेली आहे आणि काही लोक जे आता सध्या अंडर ट्रीटमेंट आहेत। तर जेजुरी जवळ झालेल्या या भीषण वारकरी अपघातात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। या दुर्घटनेमागे चालकाची प्रकृती बिघडल्याचं प्राथमिक तपासात उघड झालंय। धडक देणाऱ्या ट्रकचा चालक हा नांदेड जिल्ह्यातील आहे आणि त्याचं वय तब्बल 70 वर्ष असल्याची माहिती आहे। विशेष म्हणजे चालक गेल्या 2 दिवसांपासून सर्दी, खोकला, तापानं त्रस्त होता। प्राथमिक माहितीनुसार प्रकृती अस्वस्थामुळे चालकाचं ट्रकवरचं नियंत्रण सुटलं आणि भरधाव ट्रकनं रस्त्याने चालणाऱ्या वारकऱ्यांना जोरदार धडक दिली। दरम्यान आता या चालकाची पोलिसांकडून वैद्यकीय तपासणी सुरू आहे। ही जी गाडी आहे हे नांदेड जिल्ह्यात लोहा तालुका त्या ठिकाणाची एक दिंडी आहे। त्या दिंडीची एक लोडेड ट्रक होता, ते गाडीमध्ये काही वारकरी सुद्धा होते आणि ते सामान होता बऱ्यापैकी, त्याच्या खाऊचा तयार करण्याचा जे सामान होता। आणि त्याचा जे ड्रायव्हर आहे तो साधारण 65-70 वर्षाचा आहे। त्याचं नाव बालाजी एकनाथ ढग म्हणून आहे। हा वयस्कर आहे। ते काल रात्री त्याला ताप वगैरे आला होता, मग त्यांनी काहीतरी दवा घेतली होती, गोळ्या वगैरे घेतल्या होत्या। मग त्याला आता आम्ही ज्यावेळी इंट्रोगेट केलेला आहे ताब्यात घेतल्यानंतर, तर त्याला अचानक झोप लागली। झोप लागल्याने तो गाडी ओव्हरटेक करत असताना ते सरळ न जाता त्यांनी एकदम डायगोनल दिशेने म्हणजे डिवायडरच्या कड्याकडे गाडी वळवली आणि त्यामुळे त्याचा कंट्रोल सुटला झोप लागण्याने। आणि ही जी त्या ठिकाणी 8-10 वारकरी चालत होते पुढे, त्यांना अचानक धक्का लागला। यामध्ये 3 वारकरी महिला जे आहे त्यांचं निधन झालेलं आहे।